जबरदस्तीचे लग्न भाग 11. नंदनी दबक्या पावलांनी रूममध्ये आली व रूमच्या दरवाजातूनच तिने आतमध्ये डोकावून पाहिले. तिला राज रूममध्ये दिसलाच नाही. चक्क कुठं गेलाय हा, नंदनी स्वतःशीच म्हणाली. राज म्हणाला, कुणाला शोधत आहेस तू? तिच्या मागून एक आवाज आला आणि तिचे डोळे मोठे झाले. तिने वळून पाहिले तर समोर राज उभा होता. नंदनी म्हणाली, कोणाला नाही, मी तर रूममध्ये जात होती. नंदनी आपल्या उडालेल्या गोंधळ लपवत बोलत होती. राज म्हणाला, मग अशी कासवांसारखी डोकावून का पाहत होती रूममध्ये? नंदनी म्हणाली, ते मला मगाशी पाल दिसली होती रूममध्ये. आत गेली नाही, तेच पाहत होते. राज म्हणाला, तू इथून रूममधली पाल पाहत होती? राजने तिरकस पाहत विचारले. नंदनी म्हणाली, हो. राज म्हणाला, दिसली का मग? नंदनी म्हणाली, पाहतच होते तर तू आला ना. तो तिला पुढं काहीच न बोलता रूममध्ये आला. त्याने रूममधला त्याचा कॉर्नर टेबलचा मोबाईल घेतला व रूम बाहेर जातच होता की नंदनी त्याच्या जायच्या दिशेने उभी राहिली. तसा तो दुसऱ्या दिशेने जाऊ लागला तर पुन्हा ती त्या दिशेने उभी राहिली. 3-4 वेळा असंच झाले. राज म्हणाला, काही हवंय का तुला? नंदनी म्हणाले, नाही. राज म्हणाला, मग कबड्डी का खेळत आहेस तिथे? बाजूला हो, मला सागरच्या रूममध्ये जायचं आहे. तो तिच्या उजव्या दिशेने जाण्यासाठी वळतच होता की नंदनीने दोन्ही हाताने त्याचा हात पकडला. तिच्या अशा अचानक कृतीने तर तो गोंधळूनच गेला. नंदनी म्हणाली, तू रूममध्ये थांब. राज म्हणाला, काय? त्याला वाटले आपण काहीतरी चुकीचे ऐकले म्हणून त्याने तिला पुन्हा विचारले. नंदनी म्हणाले, म्हणजे तू रूममध्ये थांब. मला एकटीला भीती वाटते रूममध्ये आणि झोपही येत नाही. नंदनी त्याचा हात सोडत बोलत होती. राज म्हणाला. राज तर तिच्या बोलण्याने तिच्याकडे विचित्रपणे पाहत होता. भीती वाटायला काय झालं? इथे सर्वजण आहेत ना. नंदनी म्हणाली, तरी मला भीती वाटते. राज म्हणाला, मग तुझा अभ्यास कर ना. तसंही झोपायला टाईम व्हायचाच आहे अजून. नंदनी मनातच म्हणाले, हा तर ऐकतच नाहीये. कसं थांबू याला आता मी? नंदनी मनातच विचार करत होती. राज म्हणाला, तुझ्या मनातल्या मनात विचार करणं झालं असेल तर आता मला जाऊ देती का? नंदनी म्हणाली, नाही थांब. नंदनी पटकन राजला म्हणाले, हे बघ, माझ्याजवळ टाइमपास करण्यासाठी बिलकुल वेळ नाही आहे. तुला गप्प झोपायचं असेल तर झोप, नाहीतर काहीही कर, बस. माझा टाइमपास करू नकोस. नंदनी म्हणाले, ते मला तुला सांगायचं होतं की रोहिणीची एक अपॉइंटमेंट फाईल माझ्याजवळ राहिलेली आहे. मला तिला ती परत करायची. उद्या सकाळची तिची एका क्लायंटसोबत मीटिंग आहे. तिला आताच ती फाईल देणे खूप गरजेचे आहे. मग तू माझ्यासोबत तिची फाईल द्यायला चालशील का? हेच विचारायचं होतं. नंदनी जे सुचलं ते पटापट बोलून गेली. त्याला बाहेर घेऊन जाण्याशिवाय तिला दुसरा कोणताच पर्याय सुचत नव्हता. त्याला सागरच्या रूममध्ये जाण्यापासून थांबवण्यासाठी. राज म्हणाला, तुला वेळ तर नाही लागलं ना? रात्रीचे 10 वाजलेत आणि अशा वेळेस तुला फाईल द्यायला जायचं? नंदनी म्हणाली, मी एकटी कुठं? तू येणार आहेस ना माझ्यासोबत? राज म्हणाला, तुला काय मी नोकर वाटलो काय, जेव्हा वाटेल तेव्हा सोबत यायला? नंदनी म्हणाले, राज प्लीज, तिची खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे उद्या. तिचे सगळी डिझायनर त्या फाईलमध्ये आहेत. मी तिला फाईल दिली नाही तर तिची नोकरीही जाऊ शकते. राज म्हणाला, मग उद्या सकाळी दे ना फाईल. नंदनी म्हणाली, राज, सकाळी देता आली असती तर मी तिला नसती दिली का? आणि तिचं त्या डिझाईनवरचं फायनली टचअपही राहिलेलं आहे. राज म्हणाला, मग तिची फाईल आणली कशाला तू? की प्रोफेसरचा जॉब सोडून आता इंटेरियर डिझायनिंग करायचं आहे तुला? आता हा जरा जास्तच बोलतोय. नंदनी मनातच बोलली, पण चेहऱ्यावर तिचे तसे दाखवलेले नाही. नंदनी म्हणाली, तू फक्त एवढं सांग, तू येणार आहेस की नाही? राज म्हणाला, अर्थातच नाही. नंदनी म्हणाले, ठीक आहे, नको येऊस. मी मग सागरला नेते सोबत. नंदनी त्यालाही सोबत न्यायचे नाही. आता नंदनीला त्याचा रागच आला. नंदनी म्हणाली, ठीक आहे, मग मीही एकटीच जाते. नाही नेत सागरला आणि तूही येऊ नकोस. तिने तिची हँडबॅग शोधली आणि त्यातील स्कूटीची चाबी काढून ती दरवाजापर्यंतच गेली होती की राजचा आवाज तिच्या कानावर आला. राज म्हणाला, थांब, येतो मी. तो रागातच बोलला. तसे तिचे ओठ हलकेसे रुंदावले आणि ती पुन्हा चेहरा सिरियस करत वळली. राजने त्याच्या बाईकची ही चाबी घेतली आणि तिच्या समोर येऊन बोलला, चल. त्याने चल म्हटल्यावर ती गुपचूप त्याच्या मागे चालू लागली. आता तिला परत त्याला चिडवणे परवडणार नव्हते. आधीच खूप मुश्किलीने तो तिच्यासोबत यायला तयार झालेला होता. राजने मंगलाबाईला जाण्याची कल्पना देऊन ते दोघेही बाईकवर निघाले होते. राज म्हणाला,
तुझी मैत्रीण रस्त्यावर भेटणार आहे का? नंदिनी म्हणाली. नाही तर का? राज म्हणाला. मग तिचा पत्ता कोण सांगेल? नंदिनी म्हणाली. तुला कधी सरळ विचारता येत नाही का? राज म्हणाला. तिचा ॲड्रेस सांग. आता ठीक आहे, नंदिनी म्हणाली. येथून सरळ जाऊन राईटला घे, मी सांगते तुला. नंदिनी सांगत होती तसा तो बाईक वळवत होता. थोड्या वेळानंतर ते रोहिणीच्या सोसायटीजवळ पोचल्यावर नंदिनी हातातील फाईल उगाच व्यवस्थित पाहू लागली. तिला काहीही करून जेवढा होईल तेवढा वेळ टाइमपास करायचा होता. राज म्हणाला. इथेच थांबायचा विचार आहे का रात्रभर? घरी पहिली ना व्यवस्थित फाईल? नंदिनी म्हणाले. हो, मी देऊन येते तिला, तू येतेच थांब. ती रोहिणीच्या घरी जाण्यासाठी निघालीच होती की समोरून चालत येणाऱ्या रोहिणीने तिला आवाज दिला. रोहिणी म्हणाली. व्हॉट अ प्लीझेंट सरप्राईज नंदिनी, तू आता यावेळेस येथे कशी आलीस? रोहिणी तिला पाहताच पटापट पावले टाकत तिच्या जवळ येत बोलली होती. नंदिनी मनातच म्हणाली. हिलाही आताच बाहेर भेटायचे होते का? नंदिनी मनातच रोहिणी म्हणाली. बोल ना नंदिनी, कुठं हरवलीस? नंदिनी म्हणाली. रोहिणी, ती मी तुला ही फाईल द्यायला आले होते. नंदिनी तिला फाईल देत बोलली. रोहिणी म्हणाले. फाईल? कोणती फाईल? नंदिनी म्हणाली. अगं तीच इम्पॉर्टंट फाईल जी तू मला अर्जंट आणायला सांगितली होती. रोहिणी म्हणाली. मी तुला आणायला सांगितली होती? बोलत तिने ती फाईल उघडून पाहिली तर त्यात नंदिनीचा काढलेल्या इंग्लिशच्या नोट्स होत्या. नंदिनी ही फाईल तर ती बोलतच होती की. नंदिनी म्हणाली. रोहिणी, तुझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे ना उद्या? मला वाटलं ही फाईल तुला हवी असेल म्हणून मी घेऊन आले. नंदिनी ती राज समोर काही बोलू नये म्हणून स्वतःच बोलली. रोहिणी म्हणाले. पण नंदिनी तुला? रोहिणी म्हणाले. हो, मला माहीत आहे, म्हणून तर एवढ्या अर्जंटली घेऊन आली ना मी. आता जवळ ठेव आणि उद्याच्या मीटिंगसाठी ऑल द बेस्ट. रोहिणी मनातच म्हणाली. माझी उद्या मीटिंग आहे, मला कसं लक्षात नाही? आणि असली तरी मी मीटिंगला हिच्या काढलेल्या नोट्स का देऊ? रोहिणी मनातच बोलली. नंदिनी, माझी उद्या मीटिंग, ती बोलतच असते की. नंदिनी म्हणाली. बरं रोहिणी, बाय, उद्या कॉल करेन मी तुला, आता मी निघते. नंदिनी तिला काही बोलू न देता स्वतःच बोलून होती. रोहिणी म्हणाली. अगं घरी तर चाल ना. नंदिनी म्हणाली. नको रोहिणी, आम्हाला वेळ होईल आणखीन, तसाच खूप उशीर झालेला आहे. रोहिणी म्हणाली. बरं ठीक आहे, नीट जा. रोहिणीच्या नजरेला तिथेच उभा असणारा राज दिसलाच होता. मग तीही जास्त बोललीच नाही. नंदिनी म्हणाली. हो चल बाय. रोहिणी म्हणाली. हां बाय. नंदिनी गेल्यावर रोहिणी स्वतःशीच रोहिणी मनातच म्हणाली. ही नंदिनी कधी कधी खूप विचित्र वागते. ही फाईल माझ्या काय कामाची? ते रोहिणीच्या सोसायटीतून परत असताना थोड्या वेळ पुढे गेल्यावर राज नंदिनीला विचारतो. तिची खरंच ती इम्पॉर्टंट फाईल होती का? राज नंदिनीला डाऊटफुली विचारतो. नंदिनी म्हणाली. होती का म्हणजे? खरंच इम्पॉर्टंट होती, म्हणून तर एवढ्या अर्जंटली नेऊन दिली ना. राज म्हणाला. तिच्या बिहेवियरवरून तर मला वाटत नाही तसं. नंदिनी म्हणाली. मग तुला काय म्हणायचे आहे? एवढ्या रात्री मला तुझ्यासोबत बाईकवर लॉंग ड्रायव्हिंगला यायचं होतं म्हणून एवढ्या अर्जंटली तिची फाईल घेऊन दिली का मी? त्यावर राजने नकारात्मक शिस्कारा टाकला. आपले लक्ष बाईकवर चालवण्यावर केंद्रित केले. हे रस्त्यात स्पीड ब्रेकरमुळे राजने ब्रेक लावला व त्या झटक्याने नंदिनीचा हात राजच्या खांद्यावर पडला. सोबत ती त्याच्या थोडी जवळही सरकल्या गेली. नंदिनी म्हणाली. हळू चालव जरा. नंदिनी त्याच्यापासून थोडी दूर सरकत बोलत होती, पण त्याच्या खांद्यावरचा हात मात्र काढलाच नाही. राज म्हणाला. हळू चालवतोय, स्पीड ब्रेकर दिसत नाही का तुला? त्यावर तिने मात्र त्याला काहीच उत्तर दिले नाही. तिला खूप छान वाटत होते. तो रात्रीचा प्रवास, त्यात आकाशातील अर्धचंद्रांचा प्रकाश, वर टिमटिमणाऱ्या चांदण्या आणि अंगाला भिळून जाणारा तो गोड वारा. थोड्याच अंतरावरील प्रवास अजूनही तिला तो संपूच नये असे वाटत होते. या जवळपास 20-25 मिनिटे ही नसणाऱ्या प्रवासात एक भारीवाली फिलिंग तिला येत होती, जी तिला कळत नव्हती, पण आवडत मात्र होतीच. आता ती फिलिंग त्या प्रवासामुळे होती की त्या प्रवासासोबत तो असल्याने हे तर तिला नक्कीच उमजले नव्हते. आणि खरं म्हटलं म्हणजे तर तिला उमजून घ्यायचेही नव्हते. तिला तो प्रवास फक्त अनुभवाचा होता. तिने चेहऱ्याला बांधलेला स्कार्फ काढून टाकला व डोळे मिटवून वर आकाशांकडे चेहरा केला. राज तिला निहाळत होता. तिच्या चेहऱ्यावरील आनंद मनात सामावून घेत होता. तिच्या ओठांवरील अश्रू आणि चंद्रांच्या प्रकाशात उजळून निघणारे तिचे रूप त्याला अधिकच आकर्षक वाटत होते. गाडीची स्पीड तर केव्हाच कमी झाली होती, पण गुंतणाऱ्या मनाची गती कित्येक पटीनं वाढली होती. तिचे ते उडणारे केस, चंद्रमय रूप, मिटलेल्या पापण्या, ओठांवरील हसू आणि चेहऱ्यांवरील निरागसता,
त्यांच्या हृदयातील संगीतांची तार छेडत होता. तो गाडी चालवताना तिच्याकडेही पाहत होता. तुझको मैं रख लूं वहाँ जहाँ पे कहीं है, मेरा यकी में जो तेरा न हुआ, आ किसी का नहीं किसी का नहीं. रस्त्यावरील मागे असलेली तुरळक वाहने त्यांच्या पुढे निघून जात होती, पण त्यांच्याशी त्यांना जणू काही घेणं देणंच नव्हते. ते तर फक्त अनुभवत होते. तो काही मिनिटाचा प्रवास आणि अंगाला भिडून जाणारा सोबत त्यांच्या मनातील भावना मिलाप. राजला तो क्षण साठवून घ्यायचा होता. तो क्षणाचा प्रवास जणू घ्यायचा होता. तिच्या सोबतीने बनाती है जो तुम्हें यादें जाने संग मेरे, कब तक चलूंगी इन्हें मैं तेरे मेरे लिए, सुबह की ढले शाम ढले मौसम ढले. राज थांब, नंदनी अचानक ओरडली. राज तर दचकला. त्याने पटकन गाडी साईडला घेऊन थांबवली. राज म्हणाला, काय झाले? तू तर ठीक आहेस ना? ती अचानक ओरडल्याने त्याला वाटले तिला काहीतरी झाले की काय. नंदनी म्हणाली, मी ठीक आहे. मला काय झाले? राज म्हणाला, मग तू अशी अचानक का ओरडलीस? नंदनी म्हणाली, ते समोर बघ, किती छान आईस्क्रीम सेंटर आहे. चल आपण आईस्क्रीम घेऊया ना. नंदनी एक्साइटमेंटमध्ये बोलत होती. राज म्हणाला, व्हॉट? फक्त आईस्क्रीमसाठी तू मला अशी अचानक ओरडून गाडी थांबायला लावली? राज जरा रागातच बोलला. नंदनी म्हणाली, हो. राज म्हणाला, तुला काही कळते का? असं ओरडून गाडी थांबायला कोणी सांगतं का? नंदनी म्हणाले, मी सांगते. राज म्हणाला, नंदनी तू खरंच प्रोफेसर आहेस ना? नंदनी म्हणाली, तुला डाऊट आहे का? राज म्हणाला, डाऊट नाही, मला तर आता विश्वासच बसलाय. तू नक्कीच कॉफी करून प्रोफेसर बनलीस. नंदनी म्हणाली, राज काही बोलू नकोस. त्या दिवशी माझी चूक होती म्हणून मी ऐकून घेतले, पण आता ऐकून घेणार नाही. आणि तुला नाही यायचं असेल तर नको येऊस. मी जाते आईस्क्रीम आणायला. त्याला बोलून ती आईस्क्रीम सेंटरकडे वळली. ही खरंच मंद आहे. अशी कशी प्रोफेसर बनली काय माहिती? राज मनातच बोलला. तिने आईस्क्रीमचे 2 कोन घेतले व पैसे देऊन गाडीजवळ आली. राज म्हणाला, चल आता निघायचं का? ते येताच राज बोलला. नंदनी म्हणाली, हा एवढी आईस्क्रीम खाऊन जाऊ? ही घे. नंदनी एक आईस्क्रीम त्याच्यासमोर करत बोलत होती. राज म्हणाला, मला नकोय, तू खाऊन घे पटकन. आधीच खूप उशीर झालाय. नंदनी म्हणाली, मला कंपनी असल्याशिवाय खायला आवडत नाही आणि येथे तुझ्याशिवाय कोणीच नाही म्हणून देते तुला. नंदनी तिच्यासोबत बोलून अधिकच उशीर व्हायला नको म्हणून त्याने तिच्या हातातली आईस्क्रीम घेतली. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची वादळे पाहत ते दोघेही आईस्क्रीम खाऊ लागले. नंदनी म्हणाली, तुला माहीत आहे मला असं रात्रीचं फिरायला आणि प्रवास करायला खूप आवडतं. राज म्हणाला, ते कळलं मला आत्ताच. नंदनी म्हणाली, तुला नाही आवडत का? नंदनीने त्याच्याकडे पाहत विचारले. राज म्हणाला, ते माझं डिपेंड करतं. प्रवासातील सोबत कोण आहे त्यावर. राज तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता आणि नंदनी पुन्हा त्याच्या डोळ्यात क्षणभर अडकली. चंद्रांच्या शांत प्रकाशात त्यांचे ते निच्छल्य डोळे पुन्हा त्यांच्यात गुंतून जात होते आणि ती पण गुंतत होती. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनाच्या हॉर्नच्या आवाजाने ते भानावर आले. राज म्हणाला, आईस्क्रीम पिघळते, खाऊन घे पटकन. राज तिच्यावरून नजर हटवत बोलत होता. तसे नंदनीनेही आईस्क्रीमवर आपली नजर वळवली. ती मैत्रिणीसोबत खूप प्रवास केलाय आणि आताही जेव्हा केव्हा कुठल्याही अपार्टमेंटची टूर जाते. माझं शक्य होत नसेल तर मी तिथेही जातेस. आमच्या कॉलेजच्या लेडी स्टॉप तर नेहमीच उत्सुक असतो कुठे जायला. नंदनी, आज कदाचित पहिल्यांदाच ती त्याच्यासोबत एवढी बोलत होती. राज म्हणाला, नंदनी म्हणाली, तू नाही जात का कधी मित्रांसोबत? राज म्हणाला, आधी जायचो, पण बाबा गेल्यापासून नाही जात. त्यावर नंदनीला काय बोलावे ते कळलेच नाही. ती गप्पच बसली. चल निघायचं? तिची आईस्क्रीम खाऊन झालेली पाहून त्याने विचारलं. नंदनी म्हणाली, आपण घरी न्यायची का आईस्क्रीम? आता आई, सागर आणि पूनम खातील ना? राज म्हणाला, ती झोपली असेल केव्हांचीच. पुन्हा कधी नेता येईल त्यांच्यासाठी. चल आता, आधीच उशीर झालाय. राज गाडीवर बसत बोलला. मग नंदनीही काही बोलले नाही आणि गुपचूप गाडीवर बसले. थोड्याच वेळात ते घरी पोचले. राज म्हणाला, आई, सागर झोपला का? राजने आल्या विचारले. मंगलाबाई म्हणाले, अरे हो, तो तर जेवण केल्यानंतर लगेच झोपला. मला तर आल्यापासून म्हणत होता, तुझ्या हाताने डोक्याला तेलांची मालिश करून दे. पण तेल घेऊन मध्ये गेली तर मला परत पाठवून दिले त्याने. मालिश नाही करायची म्हणून. मंगलाबाईंच्या बोलण्यावर नंदनी गालातच हसले. खरं कारण तर तिलाच माहिती होतं ना त्याच्या मालिश न करण्याचं. राज म्हणाला, मला टेस्ट पेपर पाहायचे होते त्याचे. आता सकाळीही लवकर उठणार नाही तो. मंगलाबाई म्हणाले, उद्या संध्याकाळी बघ ना मग. उद्याही आहेस ना तो घरी? राज म्हणाला,
आता उद्याच व्हावे लागेल, राज बोलून रूममध्ये गेला. तो रूममध्ये जाताच नंदिनीने मोबाईल सागरच्या मेसेजवर रिप्लाय दिला. डन. त्यावर लगेच सागर रिप्लाय, थँक्यू सो मच वहिनी, यू आर रिअली ग्रेट. तुझी पाणीपुरी उद्या पक्की. नाव गुड नाईट ॲ स्वीट ड्रीम. त्यावर नंदिनीला हसूच आले. वेळा, तिनेही त्याला गुड नाईट मेसेज पाठवला आणि ते सुद्धा झोपायला रूममध्ये निघून गेले. आता पुढं बघूया. दुसऱ्या दिवशी खरंच सागर नंदिनीसोबत पाणीपुरी खायला जाण्यासाठी हट्ट करत होता. पण नंदिनीने त्याला पुढच्या वेळेस जेव्हा तू चांगले मार्क्स घेऊन येशील तेव्हा जाऊ म्हणून सांगितले होते. संध्याकाळी राज त्याला टेस्ट पेपरविषयी विचारतच, म्हणून तो संध्याकाळी मित्रांच्या तब्येतींचा बहाणा करून त्यांच्या घरी निघून गेला व त्याला यायला उशीर होईल हेही सांगून ठेवले. अर्थात मंगलाबाई त्याला त्याची परवानगी द्यायला तयार नव्हत्या, हे वेगळंच. आजही आपण दादाच्या हातातून निसटलो असं त्याला वाटत होतं. आज रात्री 11:30 वाजून गेले तरी राज हॉलमधील सोफ्यावर बसून सागरची वाट पाहत होता. केव्हांचं राजला कळाले होते की त्याला टेस्ट पेपर दाखवायचे नाहीत, त्यासाठी चाललेली सर्व नाटके आहेत. रात्रीचे 12 वाजता सागर घरी आला. दादा आतापर्यंत झोपला असेल आणि नसेलही झोपला तरी एवढ्या उशिरा तो टेस्ट पेपर नक्कीच पाहणार नाही या भ्रमात तो होता. पण तो जसा आला तशी राजने त्याची चांगलीच खपरपट्टी काढणे सुरू केली. एकतर तो एवढ्या उशिरापर्यंत घराबाहेर होता आणि दुसरे म्हणजे त्याच्या रूममधून त्याने लपवलेले टेस्ट पेपर त्याला मिळालेले होते. तसे त्याला 4 टेस्ट पेपरमध्ये चांगले मार्क्स होते. फक्त 2 पेपरमध्ये त्याची गाडी खूपच खाली घसरलेली होती. एकतर त्याच्या जॅनी दुश्मन मेकॅनिकल हायब्रेशन आणि दुसरा ऑपरेशन रिसर्च. शेवटी एवढा प्रयत्न करूनही त्याला राजचे लेक्चर तासभर ऐकावेच लागले आणि विथ एक्स्ट्रा हाय टेम्परेचर बरं का, कारण आतापर्यंत त्याला फक्त मेकॅनिकल हायब्रेशनमध्ये कमी मार्क्स मिळत होते. पण दुसऱ्या सब्जेक्टमध्येही मार्क्स कमी मिळायला लागल्यावर राज त्याच्यावर चांगलाच भडकलेला होता. सागर फक्त बारीक तोंड करून ऐकत होता. त्याशिवाय करणार तरी काय ना. नंदिनी सागरची वाट पाहत होती आणि पूनमलाही, कारण राज आज त्यांच्यावर जरा जास्तच बरसत होता. पूर्ण घरात फक्त आणि फक्त राजचा आवाज घुमत होता. त्याचा राग पाहून तर नंदिनी घाबरलीच. थोड्या वेळ एरवी त्याच्या प्रत्येक शब्दाला प्रत्युत्तर देणारी ती यावेळेस त्याच्या मधात बोलायचीही हिंमत करू शकली नाही आणि केलीही असती तरी कोणत्या हक्काने बोलणार होती. नंदिनी म्हणाली, तू त्याला एवढं ओढायला नको होतं. शेवटी रूममध्ये आल्यावर नंदिनी धाडस करून त्याला बोललीच. राज म्हणाला, माझ्या भावाला किती ओरडायचं ते तू मला सांगायची गरज नाही आहे. नंदिनी म्हणाली, मला फक्त एवढंच म्हणायचं की. ती बोलतच होती की राजची तिच्यावर एक धारदार नजर आणि नंदिनी तिथेच गप्पगार. तिला समजलं की पुढं बोलणे सध्या तरी सोयीचे नाही आहे. रात्री राजचे लेक्चर ऐकल्यानंतर सकाळी सागर उतरलेल्या चेहऱ्याने परत हॉस्टेलला जाण्याची तयारी करू लागला. नंदिनी म्हणाली, सागर तू वाईट वाटून घेऊ नकोस. मला विश्वास आहे तू पुढच्या वेळेस खूप चांगले मार्क्स घेऊन येशील. आपण मग पार्टी करू खूप मोठी आणि तुझ्या फेवरेट पाणीपुरी स्टॉलवर जाऊ. नंदिनी तो बॅग पॅक करत असताना बोलत होती. सागर म्हणाला, हो वहिनी. सागर हलकी स्माईल करत बोलत होता. पूनम म्हणाली, आणि सागर पुढच्या वेळेस फक्त वहिनीला नाही मला सुद्धा तुझ्या फेवरेट पाणीपुरी स्टॉलवर न्यायचं बरं का. सागर म्हणाला, नंदिनी म्हणाली, सागर तू असा उदास नको ना होऊस. हे काही फायनल एक्झामचे मार्क्स नव्हते ना आणि राजला तुझ्या करिअरची काळजी आहे म्हणून ओरडला तो. सागर म्हणाला, मला माहीत आहे वहिनी, मला त्याचं वाईट नाही वाटलं. मला तर याचं वाईट वाटत आहे की आपण एवढे पापड भिलूनही मला त्याचं लेक्चर ऐकावंच लागलं. नंदिनी म्हणाली, म्हणजे तुला राज बोलला त्याचं वाईट नाही वाटलं. सागर म्हणाला, वाटलं ना वाईट, पण तो बोलला म्हणून नाही तर मला मार्क्स कमी आहेत आणि त्यासाठी मला माझ्यावर ओरडावं लागलं म्हणून. सागर आपली बॅग बंद करत बोलत होता. पूनम म्हणाली, मग पुढच्या वेळेस चांगले मार्क्स आण म्हणजे तुला तुझ्यावर ओढावं लागणार नाही. सागर म्हणाला, सध्या तर त्याने तुझ्यावर ओढायला नको याची काळजी घे. माझे टेस्ट पेपर जिथे मी लपवले होते तिथे तुझाही मागचा एक टेस्ट पेपर होता. त्याने जर तो पाहिला असेल तर मी गेल्यावर तुझाही ओरडा पक्का. पूनम म्हणाली, काय सागर तू असं कसं करू शकतोस. मला जर तू ओरडला ना तर मी सोडणार नाही तुला. पूनम रागात बोलत होती. सागर म्हणाला, सोडायला मी तर असलो पाहिजे ना इथे. सागर हसत बोलला, सागर तू. ती बोलतच होती की. पूनम राजची काय आलोय. राज बोला, बघ पाहिलं वाटतं त्याने. पूनम म्हणाली, हो दादा आले, मी बघून घेईल सागर तुला. त्याला बोलून ती रूमच्या बाहेर आली.
पूनम. राजने पुन्हा हाक दिली. तो सोफ्यावर बसून न्यूजपेपर चाळत होता. पूनम म्हणाली, दादा आय एम सॉरी. मला माहीत नाही तुला कोणता टेस्ट पेपर दिलाय, पण मी खरंच पुढच्या वेळेस चांगले मार्क्स आणेल. पूनम त्याला शब्दही बोलू न देता स्वतःच सुरू झाली. राज म्हणाला, कोणता टेस्ट विषयी बोलत आहेस तू? पूनम म्हणाली, त्याच टेस्ट पेपरविषयी जो तुला सापडला. राज म्हणाला, सापडला म्हणजे तू पण टेस्ट पेपर लपवला होता? राजचा आवाज चढला. पूनम म्हणाली, नाही नाही, मी नाही लपवला. खरंच, पण तुला सारख्याच टेस्ट पेपरमध्ये झाला. जो टेस्ट पेपर सापडला तो खूप मार्क्सचा आहे. त्यानंतर मी खूप वेळा त्यापेक्षा कितीतरी चांगले मार्क्स आणलेत. राज म्हणाला, पूनम मला तुझ्या कोणताच पेपर कुठे सापडला नाही आहे. पूनम म्हणाली, सापडला नाही? मग तू हाक का मारलीस मला? पूनम त्याला टेस्ट पेपर सापडला नाही याचा आनंद लपवत. राज म्हणाला, आईच्या बीपीच्या टॅबलेट संपल्यात. आज कॉलेजवरून येताना मेडिकलमधून घेऊन ये. मला यायला उशीर होतो म्हणून तुला सांगतोय. हो हो आणेल ना मी. त्याला टेस्ट पेपर किंवा मार्क्सविषयी बोलायचे नाही हे पाहून तिने मनोमन देवांचे आभार मानले आणि तेवढ्यातच सागरला शिवाही वाहिल्या. नंतर राज ऑफिसची तयारी करायला रूममध्ये निघून गेला. सागरला काल एवढे बोलायचे त्यालाही वाईट वाटत होते, पण अभ्यासातला हलगर्जीपणा त्याला चालणार नव्हता. त्या दोघांच्याही शिक्षणासाठी तो किती सॅक्रिफाईस करत होता त्याचं त्यालाच माहिती होतं. त्याच्या शिक्षणात काही अडचणी येऊ नये म्हणून त्याने स्वतःच्या MBAच्या स्वप्नाचाही त्याग केला होता. ऐन केन प्रकारे पैसे जमून त्याने MBA केले असते, पण त्यामुळे या दोघांची कोणत्याही प्रकारची वार्ताहर व्हावी हे त्याला पटत नव्हते. वर घर खर्च तर होताच ना. स्वतःला त्यांच्यासाठी त्याला कमी पडू द्यायचे नव्हते. बाबा गेल्यानंतर जे हाताला येईल ते काम त्याने केले होते. रेग्युलर एज्युकेशनला ॲडमिशन घेऊनही त्याने ते डिस्टन्स एज्युकेशनसारखे अटेंड केले होते. त्यात रेग्युलर MBA आणि त्यात एवढा खर्च कुठून करणार? सागर नाश्ता करून घे मग जा. आणि आत्ता पैसे नको का तुला? सागर बॅग घेऊन तसाच जात होता. पाहून राज बोलला. सागर म्हणाला, दादाश्री ते मागे तू अकाउंटवर ट्रान्सफर केले होते त्यातील उरलेले पैसे आहेत माझ्याजवळ. राज म्हणाला, या सेमिस्टरची फीस कधी भरायची आहे? सागर म्हणाला, ते डेट सांगितली नाही अजून. यावेळेस एक्झाम लेट होणार आहे. राज म्हणाला, नाश्ता करून जा आणि पोचल्यावर मला कॉल कर. हो. सागर गुपचूप नाश्ता करायला बसला. नंदनीने त्याला नाश्ता आणून दिला. मंगलाबाई किचनमधून बाहेर आल्या. मंगलाबाई म्हणाली, सर्व व्यवस्थित घेतला ना सागर तू? सागर म्हणाला, हो मातोश्री. आज पहिल्यांदा तो एवढ्या शांततेत नाश्ता करत होता. वर एकदाही मंगलाबाईंना आज त्याने छेडलेलं नव्हतं. थोड्या वेळाने राजने गाडीवरून त्याला स्टँडवर सोडून दिले व तो ऑफिसला निघून गेला. असे दिवसावर दिवस निघून जात होते. राधेश्यामराव त्या मुलाला भेटण्यासाठी नंदनीला 2 दिवसाआड तरी कॉल करून तिला सांगत होते. आता बाबा एवढे फोर्स करत असल्याने तिनेही किती दिवस टाळणार होती. आजही 2-3 दिवसांनी भेटेल म्हणून तिने बाबांना सांगून टाकले. राधेश्याम म्हणाले, नंदनी बेटा एवढाही उशीर नको करू की एवढे चांगले स्थळ हातातून निसटून जाईल. नंदनी म्हणाले, बाबा मी 2 दिवसांनी नक्की भेटेल त्या मुलाला. राधेश्याम म्हणाले, 8 दिवसांनी तो परत जाणार आहे. नंदनी लंडनला. मग कधी भेटशील? त्याला जायच्या आधी फक्त एकदा तुझ्याशी भेटून बोलायचे आहे. किती दिवस झाले तुला सांगतोय आहे मी. नंदनी म्हणाले, बाबा एवढेच खरंच नक्की भेटेल मी. तुम्ही त्यांच्या मोबाईलवर नंबर मला सेंड करा, मी त्यांना कॉल करेन. राधेश्याम म्हणाले, यावेळेस काहीही टाळाटाळ करू नकोस नंदनी. मला एकदा भेटून बोल त्यांच्याशी आणि भेटून लाली का नकार देऊ नकोस. खूप चांगला मुलगा आहे तो. थोडं एकमेकांना समजून घ्या. एकमेकांशी बोला म्हणजे कळेल तुला. विलासच्या तब्येतीमुळं शक्यतो तो भारतात येत राहतो तसा. त्यावेळेसही तुमची भेट पुन्हा होईलच, म्हणून लगेच नकार देऊन मोकळी होऊ नकोस. नंदनी म्हणाली, हो बाबा कळलं मला. राधेश्यामरावांनी थोडाफार बोलून तिने कॉल कट केला. त्या मुलाला भेटायला काही प्रॉब्लेम नव्हता तसा, पण लग्न झालेल्या असताना लग्नासाठी दुसऱ्या मुलाला भेटायला जाणे तिच्या मनाला काही पटत नव्हते. पण बाबा ऐकायचं तयार नाही म्हटल्यावर शेवटी तिला भेटण्या वाचून पर्याय नव्हता. मंगलाबाई म्हणाली, काय ग कोणाला भेटायला जायचं? मंगलाबाई अचानक किचनमध्ये आल्या होत्या. त्यांच्या कानावर तिचं बोलणं काही पडलं होतं म्हणून त्यांनी तिला विचारलं. मंगलाबाई असं अचानक समोर बोलून तर ती गडबडलीच. नंदनी म्हणाली, कोणाला नाही आई, ते माझे एक नातेवाईक येणार आहे लंडनवरून, तर बाबा त्यालाच भेटायचं विचारत होते. नंदनी स्वतःला सावरत बोलत होती. खरं तर तिला खोटे बोलायचे नव्हते,
पण ती खरंही सांगू शकत नव्हती ना. मंगलाबाई म्हणाली, अगं मग जा ना, विचार कशाचाच करतेस. नंदिनी म्हणाली, खरंच जाऊ का मी? मंगलाबाई म्हणाली, अगं हो, विचारायचं काय आहे त्याच्यात? आणि नातेवाईकांना भेटत राहिलं पाहिजे अधूनमधून. त्यात तर तो लंडनहून येणार आहे बोललीस तू. असे नातेवाईक तर वर्षातून एकदा कधीतरी भेटले तरी नवल म्हणायचं. नंदिनी म्हणाली, पण आई, आपली त्या नातेवाईकांना भेटायची इच्छा नसली तर? मंगलाबाई म्हणाली, तुला त्यांना भेटायचं नाही आहे का? नंदिनी म्हणाली, नाही, अगदी तसंच नाही आहे, पण भेटायची वेळ आणि परिस्थिती चुकते असं मला वाटतंय. मंगलाबाई म्हणाली, नंदिनी, तू काय विचारतीस मला तर कळत नाहीये, पण तुला असं न भेटून पाहुण्यांचा अपमान नाही करायचा हवा. नंदिनी म्हणाली, मंगलाबाई म्हणाली, एक काम कर, तू तिथेच बोलाव ना त्यांना, आमची पण ओळख होईल आणि त्यांना पाहुणचार पण करता येईल. नंदिनी म्हणाली, नाही नको आई, ती भेटून लगेच निघणार आहेत. नंदिनी मंगलाबाईंना म्हणाली, अगं हो, पण आपल्या घरूनही लगेच भेटून निघता येईल की? नंदिनी म्हणाली, आई, तेव्हा कॉलेजला असेल मी तर शक्य नाही होणार ना ते. मंगलाबाई म्हणाली, बरं बाई, तुला योग्य वाटेल तसं कर, पण भेटून घे एकदा त्यांना. असं आलेल्या पाहुण्यांचा अपमान नसतो करायचा. नंदिनी म्हणाली, हो आई. काही वेळाने शेजारची नीता घरी आली. काय करताय काकू तुम्ही? नीता किचनमध्ये येत बोलत होती. मंगलाबाई म्हणाली, अगं नीता, गावावरून कधी आलीस तू? एवढे दिवस दिसलीच नाही मला. नीता म्हणाली, कालच आले काकू. ते मामाची तब्येत बिघडत होती अचानक, तर आई आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो. मंगलाबाई म्हणाली, अच्छा, तरी म्हटलं कल्पनाचा आवाज काही ऐकायला येतच नाही एवढ्यात. तिने मोडवत धरलं की काय? मंगलाबाई हसत बोलल्या. नीता म्हणाली, आई नाही, मोडवत शक्यच नाही काकू. आम्ही मामाला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो तर एका तासात आईने पूर्ण हॉस्पिटल दणादून सोडलेलं होतं. जो रिक्षाच मामाला 2 दिवसांनी भेटणार होता तो हॉस्पिटलवाल्यांनी एका तासात देऊन दिला. मंगलाबाई म्हणाली, ही कल्पना पण ना पुण्याची झणझणीत मिसळ आहे नुसती. एकदा बोलायला लागली की कोणाचं ऐकून घेतच नाही. मंगला हसत बोलत होत्या. नीता म्हणाली, काकू, राज कुठं आहे? तिने विचारले की. आई, माझा नाश्ता दे. राज डायनिंग टेबलवर येत बोलत होता. हो, थांब आणते. नंदिनी मंगला बोलतच होती की. हो आई, मी देते. नंदिनीने नाश्ता प्लेटमध्ये काढला आणि नेऊन देणार की नीता म्हणाली, नंदिनी दे, मी नेऊन देते राजला नाश्ता. मला त्याच्याशी थोडे बोलायचे होते. नीता तिच्या हातची प्लेट घेत बोलली. तशा नंदिनीच्या कपड्यांवर आठ्या पडल्या. नंदिनी मनातच म्हणाली, निर्लज्ज चुपकू पालीला काय बोलायचे त्यांच्याशी? नंदिनी मनातच म्हणाली. नीताने राजला नाश्ता आणून दिला. जरी नाश्ता तो रोज आईला मागत होता तरी आणून मात्र नंदिनी देत होती. याची त्या दोघांनाही नकळत सवय झाली होती. नीताने नाश्ता आणल्याने जरा मनातच नाराज झाला. राज म्हणाला, तू कधी आलीस नीता? राज नाश्ता घेत बोलत होता. नीता म्हणाली, कालच आले मी. राज म्हणाला, तुला काही बोलायचे होते का? ती तशीच तेथे बसली आहे हे पाहून त्याने विचारलेस? नीता म्हणाली, हो, म्हणजे मला तुला विचारायचे होते की तू आजच्या दिवस मला माझ्या कॉलेजला सोडून देशील का? ती मी माझ्या फ्रेंडसोबत जात असते, पण आज त्या नाही येणार म्हणून विचारते. नीता बोलली. जी किचनमधून राजला आणखी नाश्ता हवाय का विचारण्याच्या बहाण्याने प्लेट घेऊन आलेल्या नंदिनीने बरोबर ऐकले, जे ऐकून तिच्या भुवया ताड झाल्या. राज म्हणाला, पण नीता, तुझं कॉलेज मला आउटसाईड पडतं. नंदिनी म्हणाली, राज, तुला आणखीन नाश्ता हवाय का? नंदिनीने त्याच्या समोर प्लेट घेऊन विचारलं. राज म्हणाला, नाही, एवढ्याने बस होईल माझं. नीता म्हणाली, मग तू फक्त मला स्टँडपर्यंत सोडून दे. तिकडून मी रिक्षा पकडून किंवा सिटी बसने जाईल. राज म्हणाला, ठीक आहे, मी स्टँडपर्यंत सोडून देईल तुला. राजने तेवढेच वाक्य बोलून पूर्णही झाले नाही की नंदिनीने तिने आणलेल्या प्लेटमधील अख्ख्यांचा अख्खा नाश्ता त्याच्या प्लेटमध्ये उघडून दिला. पाहून राजचे डोळे मोठे झाले. त्याने तिला बोलायला तोंड उघडलेच होते की नंदिनी म्हणाली, सॉरी, तू नाही म्हटलं मला ऐकू नाही आलं. त्याला रागातच बोलून ती तशीच किचनमध्ये निघून गेली. तो त्या प्लेटमध्ये पडलेल्या एवढ्या मोठ्या उपम्याकडे टक पाहत होता. फक्त राजने ऑफिसला जायला गाडी काढली तेवढ्यातच नीताही आली. ती गाडीवर बसूनच तो गाडी स्टार्ट करून निघून गेला. नंदिनी तेथेच त्यांच्या पाठमोऱ्या आकृतींकडे पाहत स्कूटीवरून बसली होती. हँडलवर घट्ट हात रोखून विना चाबीची एक्सिलेटर वाढत होती. करण म्हणाला, नंदिनी, तुला काय झालं? काही दिवसांपासून बघतोय तू खूप विचित्र वागत आहेस. कधी एकटीच असते, कधी स्वतःचीच बडबडतेस, कधी चिडचिड करतेस, कधी विनाकारण रागवतेस. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये करण नंदिनीला विचारत होता.
नंदिनी म्हणाली, मला नाही माहिती मला काय झाले आणि मी कसली चिडचिड नाही करत आहे कोणावरही, हीही ती चिडून बोललीस. करण म्हणाला, हो तू चिडचिड नाही करत ग, फक्त थोडीफार बोलत असते जे बाकीच्यांना वाटतं की चिडून बोलतेस म्हणून. करणने तिचा चिडलेला अवतार बघून आपले शब्दच फिरवले. आज त्या स्टुडंटवर का ओरडली पण? तुझा आजचा क्लासच्या बाहेर येत बोलत होता. न राहून करणने विचारलेस. नंदिनी म्हणाली, मी उगाच चिडली नाही त्या स्टुडंटवर. चालू क्लासमध्ये ती चिंचा खात होते. मग का पूजा करू का त्यांची मी? करण म्हणाला, बरं बरं कूल डाऊन, हे घे पाणी पी. करण तिला पाण्याचा ग्लास देत बोलत होती. पुढे तो काहीच बोलला नाही. तिचा आजचा मूड पाहता कधी तिच्यापासून कोणी उसने पैसे घेतले असेल, आज परत दिले असते तरी तिने ते त्याच्या तोंडावर मारून फेकले असते असा होता. दुसऱ्या दिवशी राधेश्यामरावांनी तिच्या मोबाईलवर अमीरचा नंबर पाठवला आणि सोबत भले मोठे इंस्ट्रक्शन हे. आता त्याला कॉल करावा की नको या विचारात अति तिने त्याला कॉल केलाच. त्यांच्याशी थोडंफार महत्त्वाचं बोलून तिने कॉलेजपासून थोड्या दूर असलेल्या कॉफी शॉपचा ॲड्रेस दिला आणि दोघेही निवांत बोलू शकणार असा वेळ डिसाईड करून भेटायचा वेळ सेट केला. काहीही करून आता भेटावे तर लागणारच होते, त्याशिवाय बाबा शांत बसणार नव्हते. आणि मग तिनेही विचार केला की एकदा भेटून त्याला तिच्याबद्दल सर्व क्लिअर सांगून घ्यावे. यानंतरही त्यांचा होकार असेल तरच पुढच्या त्याच्या बाबतीतला विचार करावा. सध्या तरी तिचं डोकं त्या बाबतीत चालत नव्हतं, म्हणून तिने त्याचा विचार न करणे पसंत केले. पण राजचा विचार तिला पदोपदी येत होता, जो तिने कितीही ठरवलं तरी बंद व्हायचं नाव घेत नव्हता. ती आज लॅबमध्ये न जाता लवकरच घरी निघून आली. मंगलाबाई अजून मेसवरून परत आल्या नव्हत्या. पूनमही नव्हती. तिच्या जवळ मंगलाबाईने देऊन एस्ट्रॉ लॉकने उघडून ती घरात आली आणि आल्याबरोबर तिने बेडवर अंग टाकून दिले. मनातील विचारांनी खूप थकलेली होती ती. थोड्या वेळाने मंगलाबाई घरी आल्या. त्यांच्या हातचा चहा पिल्यावर तिला जरा बरे वाटले. काही वेळाने सागरचा तिच्या मोबाईलवर कॉल आला. माझी स्वीट वहिनी, तुझा चेहरा एवढा का उतरला? माझ्या प्राणप्रिय दादाश्री तुला नीट खाऊ पिऊ देत नाही का? नंदिनी म्हणाली, माझा मूड कुठं उतरलाय सागर, आणि मी नीट खात पित आहे. तू माझी काळजी करू नकोस. अभ्यासावर फोकस कर. तुला चांगले मार्क्स आणायचे लक्षात आहे ना? सागर म्हणाला, आय नो वहिनीश्री, यावेळेस मी एवढे मार्क्स आणेल की पेपरलाही हार्ट अटॅक येईल की. याने एवढे मार्क्स आणलेच कसे म्हणून. सागर, एवढेही मार्क्स नको आणू की मला ते पचणार नाहीत. पूनम मधातच लुडबुडत बोलत होती. सागर म्हणाला, तू गप्प बस पुणे, आणि माझ्या प्राणप्रिय मातोश्रीला जरा फोन दे. मला तिला चिडून तिच्याकडून 2-4 शिव्या ऐकायच्या आहेत, म्हणजे मला आजच्या अभ्यासासाठी ऊर्जा मिळेल. तशी पूनम नंदिनीचा फोन घेऊन त्यांच्यासोबत बोलत नाही भांडत रूममधून निघून गेली. सागरच्या फोनमुळं थोड्या वेळांसाठी का असेना तिच्या मनातील विचारांचे भमळ दूर झाले होते. अखेर उद्याच्या चिंतेत आपला आज का खराब करावा ना. मग तिची नजर रूममध्ये लावलेल्या राजच्या फोटोंवर घडली आणि ती नव्याने एका दुसऱ्या विचारात घडून गेली. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.